मित्रांनो, काल यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेचा पेपर पार पडला. आपण सगळ्यांनी तो पेपर बघितला असेल. ज्यावेळेस तुम्ही सगळा तो पेपर बघितला, त्यावेळेस एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, की बापरे हे काय आहे? आता पेपरचा जर आपण अंदाज घेतो म्हटलं, तर पेपरमध्ये इथिक्स ह्या सब्जेक्टमध्ये जशा प्रकारे केस स्टडीचे प्रश्न असतात, तसे केस स्टडीचे प्रश्न पूर्वमध्ये यांनी विचारलेत. भले मोठे मोठे पॅसेजेस टाईप प्रश्न होते, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ वाचायला लागू शकतो, असे ते प्रश्न होते. बरोबर ना? सो हा सगळा नवीन पेपर पॅटर्न बघितल्यानंतर साहजिकच आहे आपण हँग झाला असाल. बरोबर आहे? परंतु मित्रांनो, ह्या बदलाचे संकेत आपल्याला घेणं गरजेचं आहे. अशाच प्रकारचा बदल जर एमपीएससी मध्ये भविष्यात झाला, तर ह्या बदलासाठी आपण सगळे लोक तयार आहोत का? हे आपल्याला ह्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहित असेल, एमपीएससी ही ट्रेंड फॉलोइंग करणारी बॉडी आहे. म्हणजे यूपीएससीने ज्या पद्धतीने बदल केले, त्या पद्धतीने ते बदल एमपीएससीने देखील स्वीकारले आणि आपल्या परीक्षांमध्ये त्या प्रकारचे बदल एमपीएससीने सुद्धा काळानुरूप वेळेनुरूप केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. सो यूपीएससीचा जो कालचा पेपर आहे, हा पेपर खूप काही सांगून जाणारा पेपर आहे. म्हणजे अनेक दिवसांची विद्यार्थ्यांची ती मेहनत, अनेक दिवसांचं विद्यार्थ्यांचं ते स्वप्न आणि मागील पीवायक्यूचा अभ्यास करून, पीवायपीचा अभ्यास करून, म्हणजे प्रिव्हियस इयर पेपरचं अनालिसिस करून विद्यार्थ्यांनी ठरवलेली स्ट्रॅटेजी यूपीएससीने एका तासात सगळी फोल ठरवली आहे. म्हणजे आतापर्यंत यूपीएससीच्या वेगवेगळ्या इयरला झालेल्या पेपरचं जर आपण अनालिसिस करतो म्हटलं, तर यूपीएससीने विचारलेले प्रश्न हे वेगळे होते, वेगळ्या स्वरूपाचे होते. आणि काल झालेल्या पेपरचे प्रश्न जर आपण बघितले, तर त्याचा आणि याचा जवळचाही संबंध लागलेला आपल्याला बघायला मिळत नाहीये. असो, जो बदल झालाय, जो बदल होतोय, तो बदल आपल्याला स्वीकारणं हे खूप जास्त गरजेचं आहे. हाच बदल जर एमपीएससी मध्ये एमपीएससीने केला, तर आपण त्यासाठी तयार आहोत का? हा आजच्या चर्चेचा मूळ मुद्दा आहे. स्वागत करतो मित्रांनो, मी रितेश खिरड तुमच्या सगळ्यांचं आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आजच्या इथून पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मी त्याच गोष्टींवर चर्चा करणार आहे, ज्या गोष्टी आपल्याला काल झालेल्या यूपीएससीच्या पेपरमध्ये बघायला मिळाल्या. यूपीएससीने खूप मोठा बदल केला, ज्याचा थोडाही अंदाज विद्यार्थ्यांना नव्हता. बरोबर आहे? यूपीएससीचा धक्का आणि एमपीएससीची पुढची दिशा, हे एक सेशन मी घेऊन आलो होतो. 51 पानांचा मोठा पेपर, बदलता पॅटर्न, या सगळ्या गोष्टी आपल्याला कालच्या पेपरमध्ये बघायला मिळाल्या. महाराष्ट्रातील विद्यार्थी यासाठी तयार आहेत का? हा महत्वाचा प्रश्न आहे. सो कालचा जो यूपीएससीचा पेपर झाला, तो पेपर प्लस एमपीएससी मध्ये अशा प्रकारचा बदल होऊ शकतो का? जर एमपीएससीने सुद्धा अशा प्रकारचे बदल स्वीकारले, जर यूपीएससीचा ट्रेंड एमपीएससीने सुद्धा फॉलो केला, तर आपल्या विद्यार्थी मित्रांना अभ्यास करत असताना कोणकोणत्या गोष्टींकडे थोडं चांगलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने आपल्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप करणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींवर मी आज करणार आहे चर्चा. बरोबर आहे? सो इथून पुढच्या या 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला जी काही गोष्ट सांगेल, ती तुमच्या येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्वाची असेल. तुमच्या प्रिपरेशनच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जर काही बदल करावे लागणार असतील, तर त्या बदलांसाठी महत्वाची असेल. सो कितीही काहीही जरी झालं, तरी हे लेक्चर मिस करायचं नाहीये. कारण येणाऱ्या नवीन गोष्टी ह्या संधी घेऊन येत असतात, तर आव्हानही घेऊन येत असतात. आव्हानांच्या दृष्टिकोनातून जर आपण आपल्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप केल्या, तर त्या संधी आपल्यासाठी असतील. अदरवाईज आपल्यालाही तोच धक्का बसेल, जो काल यूपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना बसला. ठीक आहे? सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करतो मित्रांनो, हा माझा टेलिग्राम ग्रुप आहे. जर तुम्हाला जॉईन करणं शक्य असेल, तर ही लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आहे. म्हणजे सॉरी, ही लिंक आपली सर्च करायची आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचा. खूप साऱ्या वेगवेगळ्या अपडेट्स, खूप साऱ्या नोटिफिकेशनचे अपडेट्स, चालू घडामोडीचे अपडेट्स, पॉलिटीचे अपडेट्स, या सगळ्या मी ह्या तुम्हाला टेलिग्रामवर देत असतो. सो वन क्लिक तुम्हाला हा जॉईन करणं शक्य होईल. आता सगळ्यात पहिल्यांदा यूपीएससी 2026 पूर्व परीक्षेचा नवा पॅटर्न जर आपण बघितलं, तर आपल्याला एक गोष्ट त्या ठिकाणी कळाली, की 51 पानांचा भला मोठा पेपर आला होता. केस स्टडी आधारित प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. कॉम्प्लेक्स डिस्क्रिप्टिव्ह सेंटेन्स, ज्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा वेळ ती स्टेटमेंट वाचण्यातच निघून गेला. आणि ज्यावेळेस विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ वाचनात जातोय किंवा गेल्याचं समजतंय, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपला विद्यार्थी पॅनिक होतो. म्हणजे ज्या वेळेस विचार करा, जीएसचा पेपर जरी आपण बघितला, तुम्ही म्हणतात की सर 2 तासांचा आमच्याकडे वेळ आहे आणि 2 तासांमध्ये आम्हाला किती प्रश्न सोडवायचे? 100 प्रश्न सोडवायचे. म्हणजे एक प्रश्न सोडवण्यासाठी आमच्याकडे भरपूर असा वेळ आहे. ही जी कॉन्सेप्ट होती, ही कालच्या पेपरला लागत नाही. वेळ न पुरणारी समस्या ही कालच्या यूपीएससीच्या पेपरमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना जाणवली आहे.
अरे 51 पानांचा मोठा पेपर आहे, जो की तुम्हाला 2 तासात सोडवायचा आहे. त्याच्यात तुम्हाला सगळी प्रश्न वाचायची आहेत, अॅक्युरेसीही मेंटेन करायची आहे, माइंडही शांत राहिलं पाहिजे, सगळ्याच गोष्टी आहे. म्हणजे काल फक्त तुमच्या विषयांवर तुमची किती पकड आहे याची परीक्षा नव्हती, तर या बरोबरच तुमचा संयम, तुमची वाचनाची स्पीड, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा कालचा पेपर होता. तुमचं निर्णय क्षमता सुद्धा कालच्या पेपरमध्ये आयोगाने चेक केली आहे. बरोबर आहे. सो हा बदल एमपीएससी स्वीकारू शकते, 100% स्वीकारू शकते. आजपर्यंत तुम्ही एमपीएससी मध्ये जे काही वेगवेगळे बदल झालेत या बदलांचं थोडंसं अनालिसिस करा. युपीएससीने सीसॅट आणला, एमपीएससीने सीसॅट आणला. युपीएससीने सीसॅट क्वालिफाईंग केला, एमपीएससीने सीसॅट क्वालिफाईंग केला. युपीएससीची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होती, एमपीएससीने सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणला. युपीएससीने ऑप्शनल आहे, एमपीएससी मध्ये सुद्धा ऑप्शनल आहे. सो अशा वेगवेगळ्या जर तुम्ही गोष्टी ज्या एमपीएससी मध्ये अलीकडच्या काही वर्षांमध्ये घडल्या याचा जर तुम्ही अंदाज घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की युपीएससीच्या या ट्रेंडला सुद्धा एमपीएससी फॉलो करण्यासाठी मागे पुढे बघणार नाही. कारण शेवटी स्पर्धा परीक्षेमधून आयोगाला, सरकारला रट्टा मारणारी पोरं, पाठांतर करणारी पोरं नकोय. तर आयोगाला संकल्पना स्पष्ट करणारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणारी, निर्णय क्षमता घेत असताना चहूबाजूने त्यांचा विचार कसा होतोय हे चेक करणारी ही नवीन अधिकाऱ्यांची पिढी पाहिजे. सो आपल्याला सुद्धा त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे. त्या सगळ्या बदलांना सामोरं जाऊन ते सगळी बदल आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आता कराव्या लागणार आहेत ते एकदा समजून घेऊ. राईट. एमपीएससी देखील याच मार्गावर चालण्याची दाट शक्यता आहे. का बरं? कारण सगळ्यात पहिल्यांदा अनुकरण, ट्रेंड फॉलोइंग एमपीएससी करत असते. त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय की बाबा हा बदल एमपीएससी स्वीकारू शकते. फिल्ट्रेशन, आयोगाला केवळ पाठांतर करणारे नव्हे तर प्रशासकीय समज असणारे अधिकारी हवे आहेत. यासाठी फिल्ट्रेशन हे खूप मोठं आहे. सद्यस्थिती, करंट, राज्यसेवा आणि कंबाईनच्या अलीकडेच पेपर्समध्ये विधानात्मक प्रश्नांची सातत्याने वाढ होताना बघायला मिळते. आता युपीएससीने ज्या पद्धतीने मोठे मोठे प्रश्न सेट केले होते, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ तुमचा वाचनातच जात होता, असे जे प्रश्न सेट केले होते हे एमपीएससीने यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये केलेलं आहे. बरं, फक्त युपीएससी मध्ये याची फ्रिक्वेन्सी जी जास्त होती तशी एमपीएससी मध्ये अजून तुम्हाला बघायला मिळाली नाही. म्हणून कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की हा ठीक आहे बाबा, एमपीएससी मध्ये काय असा ट्रेंड नाहीये. पण यापूर्वी एमपीएससीने अशा प्रकारचे प्रश्न सेट केलेले आहेत. एमपीएससीने सुद्धा विद्यार्थ्यांना प्रश्न वाचण्यासाठी जास्तीत जास्त वेळ कसा लागेल, विद्यार्थी पॅनिक कसा होईल, या सगळ्या गोष्टींची सत्यता तपासण्याचा प्रयत्न यापूर्वी केलेला आहे. फक्त कालच्या युपीएससीच्या पेपरमध्ये जेवढे जास्तीत जास्त प्रश्न किंवा जी फ्रिक्वेन्सी आपल्याला जास्त बघायला मिळाली ती फ्रिक्वेन्सी एमपीएससी मध्ये यापूर्वी तेवढी बघायला मिळालेली नव्हती. सो कदाचित येणाऱ्या 2026 ला किंवा 27 ला एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेचा पेपरही अशाच प्रकारचा सेट होऊ शकतो. सत्यता नाकारता येत नाही. बरोबर आहे. कारण युपीएससीने केलेलं आहे आणि एमपीएससीला आपण ट्रेंड फॉलोइंग म्हणतोय. सो एमपीएससी जर हा युपीएससीचा ट्रेंड फॉलो करत असेल तर 100% एमपीएससी सुद्धा अशा प्रकारचे बदल करायला मागे पुढे का विचार करेल ना. आलं लक्षात. याच्यानंतर थोडंसं पुढे स्पर्धा परीक्षांच्या स्वरूपात होत असलेला हा एक बदल आहे असं मी म्हणेन. विषय कसा होता, साधारणतः आपण जर दोन गोष्टी चेक करतो म्हटलं, युपीएससीचा कालचा पेपर आणि युपीएससीचा काही वर्षांआधीचा पेपर, म्हणजे युपीएससीचे जे रेग्युलर पेपर होत होते किंवा एमपीएससीचा तुम्ही विचार कराल, जुन्या पद्धतीमध्ये कसं होतं, फॅक्ट्स आणि पाठांतरावर विद्यार्थ्यांचा सर्वाधिक भर असायचा. वन लाइनर प्रश्नांचा भर पेपरमध्ये जास्त होता. गाईड्स आणि शॉर्टकटचा वापर विद्यार्थी करायचे, वेगवेगळ्या ट्रिक्स पाठ करून जायचे आणि त्या ट्रिक्सच्या आधारावर, त्या शॉर्टकटच्या आधारावर परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जायचे ते प्रश्न विद्यार्थी आपला बरोबर सोडवून घरी यायचा. परंतु जो नवीन बदल आहे, या नवीन बदलांचा जर पोरांना विचार करतो म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला प्रशासकीय समज असणं गरजेचं आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जजमेंट तुम्हाला पाहिजे. याबरोबरच विधानात्मक आणि केस स्टडीच्या स्वरूपात तुम्हाला प्रत्येक विषय आता हाताळणं गरजेचं आहे. सखोल संकल्पना आणि मूळ पुस्तकं यांचं पूर्ण वाचन तुम्हाला करणं गरजेचं आहे. जर तुम्ही भलं मोठं रेफरन्स बुक घेत असाल आणि ते रेफरन्स बुक वाचून त्याच्यामधून एकदम मायक्रो नोट्स काढण्याचा प्रयत्न करत असाल तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुमच्या ज्या मायक्रो नोट्स असतात ना, तुमच्या मायक्रो नोट्स या फॅक्च्युअल कडे जास्तीत जास्त झुकाव असणाऱ्या असतात. तुम्ही रेफरन्स बुक वाचतात परंतु त्या रेफरन्स बुक मधून तुम्हाला ज्या महत्वाच्या फॅक्ट्स वाटतात त्याच फॅक्ट्स तुम्ही ऍज अ मायक्रो नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहून ठेवतात. म्हणजे तुमच्या ज्या नोट्स आहेत या फॅक्च्युअल कडे झुकणाऱ्या असतात असं मी म्हणतोय.
बरोबर आहे. सो मायक्रो नोट्स असेल, शॉर्ट नोट्स असेल, ह्या ज्यावेळेस आपण काढतोय त्यावेळेस आपल्या नोट्स या कॉन्सेप्च्युअल असणं गरजेचं आहे, कॉन्सेप्टकडे झुकणारे गरजेचं आहे. आणि एखादी बाब ज्यावेळेस आपण समजून घेतोय त्यावेळेस तिसरा अँगल लावणं गरजेचं आहे, की मी जर अधिकारी असतो किंवा मी जर अधिकारी आहे तर ह्या दृष्टीकडे किंवा ह्या पॉइंटकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. सो ही केस स्टडी आधारित आपल्याला प्रिपरेशन इथून पुढे करणं गरजेचं आहे. म्हणून मी प्रत्येक पेड क्लासमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे, फ्री क्लासमध्ये जिथे जमेल तिथे सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, राज्यसेवा आता लक्ष्मीकांतवर आधारित राहिलेली नाही. ज्या ठिकाणी तुमचं लक्ष्मीकांतचं पुस्तक संपतंय तिथून पुढे राज्यसेवेचे तुमचे प्रश्न चालू होत आहेत. सो नाही, मी लक्ष्मीकांत आतापर्यंत 2 वेळा वाचलं, लक्ष्मीकांत आतापर्यंत 3 वेळा वाचलं, पॉलिटी या सब्जेक्ट आपला जमला. पोरांनो, पॉलिटी लक्ष्मीकांतच्या आधारावर आता राहिलेला नाही. लक्ष्मीकांतमध्ये ज्या कुठल्या कॉन्सेप्ट सांगितलेल्या आहेत त्या कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाल्यानंतर त्या कॉन्सेप्टचे जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऍस्पेक्ट्स आहेत त्यावर हे लोक प्रश्न सेट करतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल झालेला युपीएससीचा पूर्व परीक्षेचा पेपर. काही चुकीचं असेल तर मला तुम्ही थांबवू शकता. बरोबर आहे. याच्यानंतर जर आपण थोडंसं पुढे गेलो, पोरांनो, आता याचा प्रॉब्लेम काय झाला, याच युपीएससीच्या आधारावर जर आपण महाराष्ट्राचं अनालिसिस करतो म्हटलं तर एक कटू सत्य असं आहे की महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी या बदलासाठी तयार नाहीत. का बरं मी असं म्हणतोय? कारण ज्यावेळेस आपली राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची झाली त्यावेळेसही आपला महाराष्ट्रातला मुलगा राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नसाठी तयार नव्हताच आणि आजही तो तयार नाहीच. 2025 ची राज्यसेवेची पूर्व परीक्षा पार पडली त्यावेळेस मला एक गोष्ट सांगा, राज्यसेवा या परीक्षेचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आधीच्या तुलनेत जास्ती होती किंवा आधी जेवढी होती तेवढीच आहे की कमी झाली? राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह झाला याचा अंदाज आयोगाने तुम्हाला 2023 मध्ये देऊन ठेवला होता. मग मला एक गोष्ट सांगा, आयोगाने रात्रीतून हा निर्णय घेतलाय का? नाही. त्याच्यासाठी आपल्याला वेळही दिला. आपण जास्तीची वेळ मागवूनही आयोगाकडनं घेतली. बरं, जास्तीची वेळ मागवून घेतल्यानंतरही आपण वर्णनात्मक स्वरूपासाठी तयार झालो आहोत का? नाही. म्हणजे ज्यावेळेस आयोग परीक्षा पद्धतीमध्ये बदल करतोय त्यावेळेस आपण त्या नवीन बदलाला सामोरं जाण्याऐवजी तिथून यू टर्न घेतोय. मग खरंच आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत का? ही रियालिटी आहे की महाराष्ट्रातल्या मुलांना आजही या पद्धतीने तयारी करणं शक्य होत नाहीये किंवा आपला तो विद्यार्थी आहे तो घाबरतोय. पोरांनो, ठीक आहे ना, बदल झालाय, तो बदल तुमच्या एकट्यापुरता मर्यादित आहे का? महाराष्ट्रातील त्या प्रत्येकावर इम्पॅक्ट करणारा हा बदल आहे जो विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतोय. मग आता राज्यसेवेची तयारी करणारे जे विद्यार्थी त्यांनी जर हा बदल स्वीकारला, त्यांनी जर त्या पद्धतीने प्रिपरेशन केलं, त्यांनी जर आता राज्यसेवेची मेन्स दिली असेल तर तो बदल आपण स्वीकारणं गरजेचं आहे जर आपल्याला राज्यसेवेमधून पोस्ट हवी असेल. जर आपण राज्य एमपीएससीची तयारी करत असताना म्हणजे एमपीएससीच्या तयारीला सुरुवात करत असताना जर आपण स्वप्न बघितलं असेल डिप्टी कलेक्टर मला व्हायचंय, डीवायएसपी मला व्हायचंय, तहसीलदार मला व्हायचंय आणि फक्त परीक्षा पद्धतीत झालेल्या बदलामुळे जर आपण आपल्या स्वप्नासोबत कॉम्प्रोमाइज करत असू तर खरंच तुम्ही तुमच्या स्वप्नासोबत प्रामाणिक आहात का? हा प्रश्न या ठिकाणी येतो. सो मित्रांनो, बदल हे होणार आहेत आणि ह्या नवीन बदलाला सामोरं जाणं हे आपलं काम आहे. ज्यावेळेस बदल होतात त्यावेळेस या बदलांबरोबर खूप मोठ्या संधी पण निर्माण होतात. हे मी तुम्हाला अनेक वेळेस सांगितलंय. अनेक विद्यार्थी ह्या राज्यसेवेपासून यू टर्न करून कंबाईन सरळ सेवेकडे गेलेत. राज्यसेवेकडे ऑलरेडी क्राऊड कमी झालाय आणि ह्या कमी झालेल्या क्राऊडमुळे तुमची पास होण्याची शक्यता खूप जास्त वाढतीये. ज्या ठिकाणी 2-2, 3-3 लाख विद्यार्थी फॉर्म भरायचे त्या ठिकाणी आता 1 ते 1.5 लाख विद्यार्थी फॉर्म भरत आहेत. त्याच्यातही ते सिरियस नाहीयेत. त्यांनी फक्त पूर्वच्या दृष्टिकोनातून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या आधारावर पूर्व परीक्षा दिली आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा डी सुद्धा त्यांना माहित नाहीये. ना त्यांनी कधी आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून बघितली आहे, ना त्यांनी कधी ऑप्शनल पेपरचा सराव केलाय, ना कधी ऑप्शनल त्यांनी बनवलाय, ना त्यांनी कधी इथिक्सचा सिलेबस बघितलाय. असे विद्यार्थी प्री क्वालिफाय होऊन मेन्सला जर आले आणि तुमचा जर ह्या सगळ्या गोष्टींवर अभ्यास झालेला असेल, पकड असेल, तर साहजिकच आहे तुमचा रिझल्ट लवकर येईल ना. ज्यावेळेस बदल होतो तिथून पुढची 4-5 वर्ष पेपरची काठिण्य पातळी ही कमी असते पोरांनो. माझ्यावर विश्वास नसेल तर 2025 ला राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा जो पेपर झालाय तो पेपर बघा. जीएस 1, 2, 3, 4 सगळे पेपर बघा. त्या पेपरवरून तुम्हाला अंदाज येईल की आयोगाने जे प्रश्न विचारले होते हे खरंच युपीएससीच्या लेवलचे होते का, खूप जास्त डिफिकल्ट होते का, या गोष्टी तर बघा. यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल. राईट.
याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जातो म्हटलं, नव्या पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांसमोर 3 मुख्य धोके आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ह्या नवीन पॅटर्नला जर आपल्याला आत्मसात करायचं असेल, या नवीन पॅटर्नच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला तयारी करायची असेल, तर आपल्याला आपली रीडिंग स्पीड वाढवणं गरजेचं आहे. कारण एवढे मोठे जर पेपर यायला लागले, तर आपल्याला आपली वाचनाची स्पीड वाढवणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण मर्यादित वेळेमध्ये हा पेपर शांततेत आणि व्यवस्थितरित्या सोडवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे संकल्पनात्मक स्पष्टता आपल्याला पाहिजे, आपल्याला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. जर आपण आजही फॅक्च्युअल बेस अभ्यास करत असू, कॉन्सेप्टकडे आपलं जर तेवढं लक्ष नसेल, तर आपल्याला खूप मोठा धक्का हा पेपरमध्ये बसू शकतो पूर्व परीक्षेच्या. जर तुम्ही म्हणत असाल की नाही सर, मेन्स डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे, सो तिथे आपल्याला कॉन्सेप्ट पाहिजे, पूर्वला आपल्याला फॅक्च्युअल करणं गरजेचं आहे, पूर्वला तेवढा कॉन्सेप्ट विचारला जात नाही, तर हा जो तुमचा समज आहे तो चुकीचा आहे, हे काल युपीएससीने ठरवलंय. सो कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आता तुम्हाला इथून पुढे सगळ्या विषयांमध्ये ठेवावी लागणार, आणि यासाठी तुम्हाला लागणार प्रॉपर गायडन्स. राईट, यासाठी तुम्हाला तुमच्या परीक्षेचा अप्रोच क्लिअर असणं गरजेचं आहे. जर तुमचा अप्रोच हा क्लिअर असेल, तरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करणं आणि ह्या आधारावर या परीक्षांची तयारी करणं सोपं जाईल, अन्यथा अवघड आहे. राईट, आणि तिसरा सर्वात महत्वाचा पॉईंट, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस कॉम्प्लेक्स स्टेटमेंट्स येतात, टाइम कन्झ्युमिंग स्टेटमेंट्स येतात, त्यावेळेस आपला जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी जातो. सो आपल्याला त्या प्रश्न सोडवत असताना कोणकोणत्या गोष्टी या नव्याने शिकाव्या लागणार आहेत, प्रश्न सोडवत असताना उत्तराकडे कसं जायचं, एलिमिनेशन मेथडचा वापर त्या ठिकाणी कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आपण जर शिकलो तर टाइम मॅनेजमेंट आपलं प्रॉपर होईल. नेमकं या प्रश्नामध्ये आयोगाला म्हणायचंय काय, नेमकं या प्रश्नामध्ये आयोगाला आपल्याला विचारायचंय काय, या गोष्टी पकडता आल्या पाहिजेत. आणि या गोष्टी केव्हा पकडता येणार आहे, ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त सराव करू. राईट, सो हे 3 चॅलेंजेस आपल्या समोर असणार आहेत इथून पुढे. सो या 3 चॅलेंजेसच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. यानंतर परीक्षेच्या हॉलमध्ये हे धोके आहेत ज्यामुळे तुम्हाला अपयश येतं. सगळ्यात पहिला, तुमचं वाचनाची स्पीड खूप जास्त स्लो आहे. दुसरं, तुमच्याकडे वेळेची खूप जास्त मर्यादा आहे. घाईघाईत तुम्ही एलिमिनेशन मेथडचा वापर करतात आणि याचा परिणाम असा होतो की तुमची अॅक्युरेसी मेंटेन होते, तुमची उत्तरं चुकतात आणि निगेटिव्ह मार्किंगमध्ये वाढ होते. सो ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. इल्युमिनेशन मेथड तुम्हाला कुठे कामाची असते, कंबाईनमध्ये की राज्यसेवेमध्ये, तर ती तुम्हाला राज्यसेवेमध्ये कामाची असते. का बरं? कारण ज्या ठिकाणी मल्टीलायनर स्टेटमेंट्स असतात, त्या मल्टीलायनर स्टेटमेंट्समध्ये एखाद दुसरं स्टेटमेंट जरी चुकीचं असलं तरी ते स्टेटमेंट ऑप्शनमध्ये नसावं, या दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेस ऑप्शनकडे जातो त्यावेळेस आपली अॅक्युरेसी मेंटेन होत असते. सो मल्टीलायनर स्टेटमेंट्स असणारी परीक्षा म्हणजे राज्यसेवेची परीक्षा, आणि राज्यसेवेच्या परीक्षेसाठीच तुम्हाला एलिमिनेशन मेथड कामाची आहे. इतर कोणत्याही परीक्षेसाठी तुम्ही एलिमिनेशन मेथड जरी नाही शिकला तरी चालेल, परंतु ही मेथड तुम्हाला राज्यसेवेसाठी शिकावीच लागणार आहे, जर तुम्हाला अॅक्युरेसी मेंटेन करायची असेल तर. चॉईस तुमची आहे. राईट, याच्यानंतर जर युद्धात नवीन हत्यार येणार असतील तर आपणही आपल्या ढाल आणि आपल्या तरवारी आधीच मजबूत करून ठेवणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा, जर आयोग अशा प्रकारचे बदल करत असेल तर आपणही आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये, आपल्या प्रिपरेशनमध्ये अशा प्रकारच्या बदलांना सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून बदल करणं गरजेचं आहे. आणि तर जे बदल आपण करत आहोत तेच बदल या येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला मदत करतील, आपल्याला पाठबळ देतील किंवा आपल्याला तयार करतील. राईट, सो हे जे बदल आहेत हे बदल पॉझिटिव्ह ऍस्पेक्टने स्वीकारा. आता इथून पुढे ज्यावेळेस आपल्याला ह्या नवीन बदलांच्या अनुषंगाने तयारी करायची असेल त्यावेळेस आपल्याला शॉर्टकट्स नोट्स आता नकोय, ते आपल्याला बाजूला ठेवून देणं गरजेचं आहे. आपल्याला डीपली सगळ्या गोष्टी हँडल करणं गरजेचं आहे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवणं गरजेचं आहे. एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड याचं व्यवस्थित वाचन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या एनसीईआरटी स्टेट बोर्ड्समध्ये ज्या बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला दिलेल्या आहेत, ज्या आपण शालेय शिक्षणामध्ये शिकलो आहोत, त्या बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित परत एकदा रिव्हाइज करून घेणं गरजेचं आहे. फॅक्ट्स ऐवजी आपल्याला संकल्पनात्मक स्पष्टता इथून पुढे असणं गरजेची आहे. याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. वाचनाचा वेग आणि आकलक क्षमता आता ही वाढवणं गरजेचं आहे. जी काही वाचनाची स्पीड आपली असेल, ही वाचनाची स्पीड वाढवायची आहे. मोठे मोठे प्रश्न आल्यानंतर त्या प्रश्नामध्ये नेमकं यांनी काय विचारलंय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, दिवसभरामधला रोज 1 तास पेपर्समध्ये जे वेगवेगळे आर्टिकल्स येत आहेत, संपादकीय येत आहे, एडिटोरियल येत आहे, हे आर्टिकल्स आपल्याला वाचणं गरजेचं आहे. भले मोठे मोठे आर्टिकल्स असतात आणि ह्या आर्टिकल्समुळे आपले वाचनाची स्पीड वाढते. त्या आर्टिकलमध्ये लेखकाला नेमकं काय सांगायचंय ते आपल्याला लक्षात येतं.
हळूहळू हळूहळू याची सवय आपल्याला लावावी लागणार आहे, परंतु डेली बेसिसवर 1 तास का होईना आपल्याला हे आर्टिकल्स वाचणं गरजेचं आहे. प्रामाणिकपणे सांगा बरं, तुम्ही सगळे लोक हे लेक्चर बघत आहात, तुमच्यापैकी किती विद्यार्थी आहेत ज्यांनी दररोज पेपर मधले संपादकीय न चुकता वाचलेत? खूप कमी आहे, खूप कमी आहे. मी सांगतो, आपल्याला माहिती आहे की हे जे एडिटोरियल आहे, हे एडिटोरियल आपल्याला आपल्या प्रिपरेशनसाठी खूप जास्त महत्वाचे आहेत, परंतु ते खूप मोठे असतात आणि ते वाचण्यासाठी खूप जास्त वेळ जातो, म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याहीपेक्षा महत्वाचं आपल्याला वाटतं की आपली जी रेफरन्स बुक्स आहेत, ही रेफरन्स बुक्सच आपल्याला पास करून देणार आहेत. पोरांनो, नाही. रेफरन्स बुक तुम्हाला नॉलेज देणार आहेत, परंतु ह्या नॉलेज व्यतिरिक्त हे जे बाकीचे होणारे बदल आहेत, या बदलांना सामोरं जर जायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हे एडिटोरियल्स कामाचे. सो याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे वाचावेच लागतील, ही सत्य परिस्थिती आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात. प्रशासकीय अधिकारी म्हणून विचार करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. टॉपिक कोणताही असू द्यात, कोणताही टॉपिक असू द्यात, मग पॉलिटी मधला तुमचा नागरिकत्वाचा टॉपिक असू द्यात, मूलभूत हक्कांचा टॉपिक असू द्यात, मूलभूत कर्तव्यांचा टॉपिक असू द्यात, संसद असू द्यात, राज्य विधिमंडळ असू द्यात, त्यामध्ये ज्या कुठल्या कॉन्सेप्ट तुम्ही शिकत असाल, जसं की राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्यच मतदान करतात, राज्य विधानसभेमध्ये फक्त निर्वाचित सदस्यच मतदान करतात, विधान परिषदेतील कोणताच सदस्य या निवडणुकीमध्ये मतदान करत नाही, किंवा संसदेमधला कोणताच नामनिर्देशित सदस्य यामध्ये मतदान करत नाही. ही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला आहे, परंतु असं का, हा प्रश्न त्याला विचारा. त्याच्यातून जे उत्तर बाहेर निघतंय ते उत्तर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुमचा प्रश्न असेल. बरोबर आहे? सो प्रत्येक टॉपिक, प्रत्येक स्टेटमेंटला व्हाय नॉटची उत्तरं आपल्याला काढणं गरजेचं आहे. त्यावेळेच आपला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्ह्यू डेव्हलप होईल. प्रशासकीय अधिकारांचा जो दृष्टिकोन आपण म्हणतोय तो आपला तेव्हाच डेव्हलप होईल, कारण प्रत्येक टॉपिक आणि टॉपिकला आपल्याला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की असं का बरं, हे का नाही, ते का नाही. याला म्हणताय सखोल अभ्यास, चौकस अभ्यास याला आपल्याला म्हणता येईल. सो हे आपल्याला करणं गरजेचं आहे पोरांनो, पर्याय नाही आहे. थोडंसं पुढे जाऊयात. बदलांशी जो जुळवून घेतो तोच टिकतो. स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न बदलत असेल तर आजच आपली अभ्यासाची पद्धत बदला, रणनीती बदला, तरच सक्सेस तुम्हाला मिळेल, अन्यथा अवघड आहे. सो युपीएससीच्या ह्या एका पेपरवरून आपल्याला ही गोष्ट तर क्लिअर झालेली आहे की बाबा आता प्रिपरेशन मध्ये आपल्याला काही ना काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. जर आपण हे बदल आजच केले नाही तर उद्या येणारा पेपर सुद्धा आपल्याला परत एकदा तोच धक्का देईल जो कालच्या पेपरमध्ये मिळालाय. साहजिकच आहे पोरांनो. मला एक गोष्ट सांगा, समृद्धी हायवेने तुम्ही प्रवास करत आहात, समृद्धी हायवे एकदम नीट अँड क्लीन आहे, तुमच्या गाडीची स्पीड 100, 120, 130 आहे आणि तुम्ही सुसाट वेगाने एकदम मस्त चालत आहात. परंतु ज्यावेळेस तुम्ही समृद्धी हायवे सोडून एखाद्या दुसऱ्या रोडला लागतात, तुम्ही त्या रोडनुसार तुमच्या गाडीची स्पीड मॅच करून घेता. जर तो रोड खूप जास्त खराब असेल तर तुमच्या गाडीची स्पीड एकदमच कमी होऊन जाते. ज्या ठिकाणी तुम्ही 100, 110, 120 ने चालवत होतात त्याच ठिकाणी तुमच्या गाडीची स्पीड ही 20-30 नी आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की होणारा बदल आहे, येणारी परिस्थिती आहे, त्यासोबत तुम्ही जुळवून घेत आहात, म्हणूनच तुम्ही तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचत आहात. जर अशा प्रकारचे बदल आयोग करत असेल आणि हे बदल आपल्याला समजत असतील तर त्या बदलांना आपल्याला जर सामोरं द्यायचं असेल तर त्या परिस्थितीसोबत आपल्याला जुळवून घेणं गरजेचं आहे. आपल्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला ते बदल करणं गरजेचं आहे आणि ते बदल आपण आज केले नाहीत तर उद्याही परिस्थिती तीच असेल, आपला खूप मोठा ऍक्सिडेंट होईल. बरोबर आहे? आणि ह्याच तुमच्या बदलांना जुळवून घेण्याच्या दृष्टिकोनातून मी 2027च्या दृष्टिकोनातून राज्यसेवा स्वराज्य नावाची ही बॅच तुमच्या सगळ्यांसाठी लॉन्च केलेली आहे. या बॅचमध्ये आम्ही सध्या तरी 2 विषय सुरू केलेले आहेत, हिस्ट्री आणि जिओग्राफी. येणाऱ्या काळामध्ये बाकीचे सगळे विषय सुरू होतील. टेक्स्टबुक सुपर कोचिंग ही एकमेव अशी अकॅडमी आहे की ज्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या आधारावर आपण प्रॉपर तयारी करून घेतोय. यामध्ये तुम्हाला पर्सनल मेंटरशिप आहे, डे 1 पासून आन्सर तयारी आहे, प्रिलियमच्या टेस्ट वेगळ्या, मेन्सच्या टेस्ट वेगळ्या आहेत, 18 पुस्तकं आम्ही तुम्हाला घरपोच देतोय, त्या व्यतिरिक्त नोट्स देतोय, लाईफ टाईम सपोर्ट तुम्हाला देतोय. जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही तोपर्यंत येणाऱ्या सर्व नवीन बॅचेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतील. मेंटरशिपचा ऍक्सेस तुम्हाला अवेलेबल असेल, सगळ्या अपडेटेड नोट्सचा ऍक्सेस तुम्हाला अवेलेबल असेल. या पलीकडे आणखीन काय करू? एनसीईआरटीचं महत्व लक्षात घेता यामध्ये आम्ही तुम्हाला एनसीईआरटीची फाउंडेशन बॅच सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट देतोय. फीज एकदम भरणं शक्य नसेल तर ईएमआय ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे. पोरांनो,
परंतु हे बदल आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. जर हे बदल आपण आज स्वीकारले तर उद्या आपण आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचू. अन्यथा आपल्याला रस्त्यात कुठेतरी आपली गाडी बाजूला लावून थांबून राहावं लागेल, हे विसरू नका. जर या संदर्भात तुम्हाला काहीही चर्चा करायची असेल, तर माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला ह्या ठिकाणी देतो. या मोबाईल नंबरवर नक्की संपर्क करा. काय म्हणणं आहे ते एकदा समजून घ्या, जेणेकरून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे? अशाच प्रकारचे बदल टाईम कन्झ्युमिंग स्टेटमेंट्स तुम्हाला कंबाईनमध्ये पण बघायला मिळतील. आणि अलीकडेच सरळ सेवा करणारा विद्यार्थी हा ची तयारी करायला सुरुवात करतोय. सो सरळ सेवेचा अप्रोच हा वेगळा होता. कंबाईनचा अप्रोच हा वेगळा असणार आहे. सो हा नवीन अप्रोच आपल्याला शिकणं गरजेचं आहे आणि त्या अप्रोचच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळे विषय बनवणं गरजेचं आहे. जर तो अप्रोच आपल्या लक्षात आला, तर आपली अभ्यासाची स्पीड आणखीन जास्त वाढेल. आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू. परंतु हा अप्रोच आपल्याला शिकणं गरजेचं आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बरोबर आहे? सो इथेही तुम्हाला काही डाउट्स असतील, काही प्रश्न असतील, तर इथेही मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला देऊन ठेवतो. एकदा नक्की बोला, जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आय थिंक मी जे काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, ते तुमच्या डोक्यात आलं असेल. आय होप की त्या दृष्टिकोनातून तुम्ही इथून पुढे तुमचं प्रिपरेशन चालू कराल. जर या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये काही अडचण वाटत असेल, माझी काही मदत लागत असेल, बिनधास्त निसंकोचपणे कॉल करा. मी अवेलेबल आहे. जर मी कॉल रिसीव्ह केला नाही, तर WhatsAppला मेसेज करा. WhatsApp नंबर सेम आहे. ओके. सो थांबतो मी पोरांनो आता या ठिकाणी. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन क्लासला. तोपर्यंत थँक यू. हॅव अ गुड डे अँड बाय बाय.